बातमी प्राजक्त तनपुरे यांच्या संदर्भात गेल्या अनेक दिवसांपासून प्राजक्त तनपुरे हे पवार गटाला रामराम करतील अशी चर्चा होती आणि अखेर या संदर्भात बातमी समोर आलेली आहे। तनपुरे हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, कमळ हाती घेणार आहेत। 30 मेला त्यांचा भाजपात प्रवेश होईल। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा भाजपात प्रवेश होणार आहे, त्यामुळे हा पवार गटाला मोठा धक्का मानला जातोय। तनपुरे भाजपात प्रवेश करणार आहेत। 30 मे रोजी तनपुरे भाजपात प्रवेश करतील। विधान परिषद निवडणुका आहेत आणि या पार्श्वभूमीवर त्यांना विधान परिषदेसाठी संधी मिळणार का याचीही जोरदार चर्चा आहे। विधानसभा पोटनिवडणुकीपासूनच तनपुरे यांच्याबाबत अनेक चर्चा समोर आल्या होत्या। तनपुरे विधान परिषद निवडणुकीसाठी राहुरीमधून उत्सुक होते, मात्र त्यांना उमेदवारी दिली गेली नाही, त्यामुळे तेव्हाच तनपुरे हे पवार गटाला रामराम करतील अशी चर्चा सुरू होती। भाजपाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी तनपुरे यांची भेट सुद्धा घेतली होती, मात्र अखेर या संदर्भातील अधिकृत माहिती समोर आली आहे। तनपुरे भाजपात प्रवेश करणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्यासोबत जोडलेले आहेत। ज्योत्स्ना, गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा होती आणि अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालंय। पवार गटाला किती मोठा धक्का मानला जातोय? हा एक पवार गटासाठी जो आहे तो एक मोठाच धक्का मानला जाईल, कारण प्राजक्त तनपुरे यांच्यासाठी जे आहे, खास करून त्यांच्या विधान परिषदेच्या जागेसाठी जे आहे, संपूर्ण पक्षाकडनं त्यांचं नाव सुचवण्यात आलेलं होतं आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सुद्धा हिरवा कंदील जो आहे प्राजक्त तनपुरे यांच्या नावावरती विधान परिषदेसाठी सुचवलं होतं, हिरवा कंदील सुद्धा मिळाला होता। पण त्यानंतर प्राजक्त तनपुरे जे आहेत त्यांनी एक वेगळं कारण दिलं, वैयक्तिक कारण दिलं आणि त्यांनी विधान परिषदेची महाविकास आघाडीची शरद पवार गटाकडनंची जागा जी आहे ती नाकारली। त्यानंतर प्राजक्त तनपुरे जे आहेत पक्षाच्या कोणत्याही बैठकीमध्ये सहभागी होत नव्हते। पक्षामध्ये महाविकास आघाडीचे जे काही आंदोलनं व्हायची सक्रिय सहभाग जो आहे प्राजक्त तनपुरे यांचा काही दिवसांपासून नव्हता। त्याचबरोबर प्राजक्त तनपुरे जे आहेत ते भाजपच्या नेत्यांना जाऊन भेटतात असे सुद्धा आरोप पक्षातल्या काही नेत्यांनी प्राजक्त तनपुरे यांच्यावरती जो आहे तो पक्षाच्यावरील म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे केला होता आणि त्यांनी शशिकांत शिंदे यांनी सुद्धा त्यांच्याबरोबर अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, त्यांची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न केला। मात्र प्राजक्त तनपुरे यांनी जे आहे ते माध्यमांसमोर कधी स्पष्ट प्रतिक्रिया दिली नाही। पण दुसरीकडे शशिकांत शिंदे यांनी आज प्रसारमाध्यमांशी जेव्हा म्हणजे ते बोलले, प्रेस कॉन्फरन्समध्ये जेव्हा बोलले, त्यावेळेस प्राजक्त तनपुरे यांच्या प्रश्नावरती स्वतः शशिकांत शिंदे यांचं असं म्हणणं होतं की प्राजक्त तनपुरे यांना अनेक केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव त्यांच्यावरती टाकण्यात येत होता आणि त्याचमुळे प्राजक्त तनपुरे जे आहेत ते पक्षाच्या कोणतीही म्हणजे विधान परिषदेची जागा असो किंवा महाविकास आघाडीच्या किंवा शरदचंद्र पवार गटाचे काही कार्यक्रम असो, त्यांची आंदोलन त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांना तसं एक प्रशासकीय दबाव त्यांच्यावरती टाकण्यात येत होता, त्यांना केंद्रीय तपास यंत्रणांची भीती दाखवण्यात। तर अखेर पवार गटाला एक मोठा धक्का मानला जातोय। तनपुरे हे अखेर भाजपात प्रवेश करतायत। ज्योत्स्ना, तुम्ही अशाच जोडलेले राहा।